हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू युद्धभूमींतू युद्धाकतीर सन्नद जलले एक सिच्युएशन पळयत आशिल्लीची जाल्यार वेदव्यासान धृतराष्ट्राक एक दिव्य दृष्टी दिता. युद्धभूमी पळयतवे म्हणटना मिगिले चेडवान मृत जेवचे पळोवचे म्हाका इश्ट ना. दित जाल्यार तूं संजयाक दी म्हूण म्हळेल खातीर वेदव्यासान संजयाक दिव्य दृष्टी दिला. जाल्यार थंय युद्ध सुरू जाला. जाल्यार धृतराष्ट्राक युद्ध कसले युद्धावरदी कसले ऐकूच्या खुश ना. इत्या म्हळ्यार आमगेल चेडूं केन्ना जाल्यार चलवता म्हूण गोतस जाल्यार भीष्म अस म्हळेल धैर्य युद्धा विशयी निमगे येना. जाल्यार संजयाक आगेल मनान तोल पुरे गोत आशिल्लें देखून धृतराष्ट्राक युद्धा विशयी सांगतना धृतराष्ट्र सांगता कसले म्हूण म्हळ्यार म्हाका सगळे भरतखंड विंगड विंगड लोकांचें वर्णन तुका कितले सकडी सांगू जाता तितले. कितले सकडे द्वीप आस कितले सकडे खंड आस पुरे म्हाका सांगता सगळे ब्रह्मांडाचे कळ्ळें. जायत म्हणटा संजय सांगता रस जाल्यार कसं जाता म्हूण म्हळ्यार संजयाक गोतच न्हय भीष्माल वैरी धैर्यान यो आसम युद्धाचे दांची दिसू भीष्म मरता म्हळ्यार जीव वचना तागेलो तो इच्छा मरण न्हय जाल्यार मेल्ल्या वरीची शरसई शय्यर पडला. हें जल्ली कुडलें संजय सांगता धृतराष्ट्र अशेश जल्ले आजी म्हणटरी धृतराष्ट्र सुरवे दुखून कसं जाल्लें युद्धा सुरवे दीस दुखून तें सांगा म्हूण ते दुसू दांची दिसाक युद्धा विशयी सांगू शूर केलेले. संजयान दिव्य दृष्टी आसल्यार युद्धान तो 10 दीस जेवतय हो विंगडा विशयी निमगी तर आशिल्लो धृतराष्ट्र. आतां एका दीस कसं जाल्लें म्हूण म्हणलेलें संजय सांगता रस भीष्माल मरण कसं लेक जाल्लें म्हूण धृतराष्ट्रान निमगेल न्हय. तेदना युद्ध वृत्तांत युद्धभूमींत कसं जाल्लें तें पळय सांगूंक प्रयत्न करता. सुरवेक दंडनायक जावन आशिल्लो भीष्म सेनाधिपती ताका रक्षण कोरका म्हणून दुर्योधनान सर्व जना सांगचे ते सांगता कळ्ळें. मागीर दोनी पक्षाचे सैनीक कशी आशिल्लीची म्हूण निमगितना तेदना यथावत धृतराष्ट्राक वरद करता. म्हळ्यार सुरवेक निमगीत नव्हतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. आम्ही परमात्मान सांगील गीता भगवद्गीता म्हूण सांगून आमी वाजयता पळय ते भगवद्गीतेचे 18 अध्याय करून व्यासानी भीष्मा पर्वांत दिला. ते भगवद्गीता पर्व म्हूण म्हणटाची ते भगवद्गीता पर्व उपपर्व हे भगवद्गीता पर्वांत सुरवेची श्लोकुची धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव म्हूण युद्ध कोरका म्हूण म्हणलेले. युत्सव युद्ध कोरचे उत्साहान धर्मभूमी म्हळ्यार धर्मक्षेत्र जावन आशिल्लें कुरुक्षेत्रांत मामकाः पांडवाः मेगेल चेडवई पांडूल चेडवई मेळिल्लीत न्हू तांणी कशें केल्लें म्हूण न्ही जावन हें अध्याय न्हय आनी तूं कसलें व्हड विशय ना म्हूण परेजन म्हणटाची. जाल्यार कृष्णान ज्ञान दिवचे भगवद्गीते दोनी अध्यायांची श्लोकां दखून जाल्यार हे अध्याय अर्जुन विषाद योग म्हणटाचे. आनी भितर अर्जुनाक कसकी दुःख जाल्ली पळय हांव युद्ध कोरका जातवे मिगेल मालगड्यांक पळय मारका जातवे म्हळ्यार दुःख जाल्ली पळय हाजी निमती जावन भगवद्गीता उपदेशा कारण जालेलें म्हळ्यार खातीर हें अध्याय
हे अध्यायी भगवद्गीतेचे 18 अध्यायांतो सुरवेच अध्याय म्हणून सांगून केला कळव्या नी जाऊन ಹಂಗ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ನಿಮ್ಗಿತ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರ ನಮ್ತೆ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರ ಅಂತೂ युद्धाकती रब्बिले मिगेलनी पांडव मिगेल मामा काहा म्हणा तक ममतस म्हणजे ममी ती कायम ती मामा काहा तर एव मामा काहा मिगेले 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 म्हणून सांगचक मामा काहा म्हणून म्हणजे पांडवा हा तन्नी मिंगड म्हणतो दक्कैता तन्नी मिंगड इत्याक मिगेले चरडुम पांडवई कौरवई ताण मे कौरवा हा पांडवा हा निमगोयतशील त्या म्हणाशी मामा काहा म्हणाल मिगेल जन पांडवा ते पांडुल चरडू तिस ताण इंक एक भेद बुद्धी दक्कैल पळे तशी त्या वेळाक संजयू सांगता कळले एक जावन कसले म्हणून सांगेत म्हळ्यार धर्मक्षेत्र हे शरीराक धर्मक्षेत्र म्हणटाचे हे शरीरा भितरी मामका हा म्हणजे कोणा गोतस्वे आमगेले राग द्वेष काम क्रोध लोभ हे पुरे मामका हा आमगेले ममत अडयत आमका पांडव कोण म्हण या शरीरांतू धर्म आणि वैराग्य धर्मपालना बुद्धी वैराग्य अलमबुद्धी हे पुरे पांडव म्हणून सांगू येत ते हे शरीर म्हळेल धर्मक्षेत्र काम हे अन्वयसून घेवेत जाल्यार हांगा आमी युद्धभुमींत कसं जाल्ले म्हणून पळय थंय संजय सांगता काय दृष्ट्वा तु पांडवानिकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनमब्रवीत त्यांनी व्यूहक्रमारे धर्मरायाने आणि दुर्योधनाने व्यूहक्रमारे सैन्य रचना केला म्हणून आम्ही पळयला ना आता दुर्योधन पांडवांगेले व्यूहरचना क्रम पळोवन द्रोणाले वचन सांगता काय पळील बे या तिन्ही श्लोक पश्येतां पांडुपुत्राणाम् आचार्यं महतीं च मुं योडां द्रुपदपुत्रेण त्वशिष्येण धीमता हे द्रोणाचार्या तुगेल शिष्यू द्रुपदाल पोतू दृष्टद्युम्न ताणें कितले लायक व्यूह केला पळय त्या व्यूहांत आनी प्रत्येक श्लोकू अर्थ सांगू चमकला रे सुमार वेळ वता आम्ही एक पण भगवद्गीता पळयलेले दिकून यांची धीमा हिंदूची भगवद्गीते विषय पुरे पळयला दिकून आता मुख्य मुख्य जावन आशिल्ले विषय सांगतर चमकला रे एक पंता भगवद्गीता रिविजन जाल्ल्या वरी जाल्ले आनी आमकां काणी मुखार वचच्या कसले कश्ट जायना तशी पळया आमी तो सांगतरस दृष्टद्युम्नान केदे व्हडले व्यूह करून कितले चंद करून राबयला पळय हें कोंकूचे कोणाक द्रोणाचार्याक आमी व्यूह केला इतले लायकस की ना की तुमी केल्ले व्यूह म्हणून आनी सांगतरस तांत पळय कितले आनी सांगतना पळय अत्र म्हणून का जाल्यार आमगेले अत्र तत्र म्हळ्यार थंय दूर आसूचे आतां तो राबला तागेले सैन्य लागीं सांगता पांडवाल सैन्याचे ते दंतान तत्र म्हणून सांगता आशिल्ले तो अत्र म्हणटा म्हण म्हळ्यार ताका ते बय्यान ते पांडवाल सैन्य व्यूहरचना क्रम हे पळय पळोवन हांव गेलवत की ना की म्हणलें भय्य ताका शूर जाल्ला म्हणल्याक कोणाक दुर्योधनाक तशें त्यो सांगतरस कसले म्हण म्हळ्यार अत्र शूरा महेश्वासा हांगा भीमार्जुनाले भीम अर्जुनाक समान जावन आशिल्ले कितली सकडी योधसची युधानस विराटस द्रुपदस आनी पळय महारथ म्हणटाची तशी दृष्टकेतू चेकितान काशीराजू पुरुजितो कुंचिबोजो शैब्य आनी पळय कोण कोण म्हण आमी पळयला मांत्र बे युधामन्यू विक्रांत उत्तमौजो सौभद्र म्हळ्यार भीमन्यू द्रौपदी आसचे म्हळ्यार 5 जन द्रौपदील चेडवां पुरे जन राबल्यांचे पळय पुरे एका पशी एक महारथाचे नेम कडेरी मागीर सांगता काय तो द्रोणाचार्य लेगीत जेवो तांगेले सैन्याचे विशय हांव सांगता म्हण लेक्चे नाका मेगेले सांगता तुका गोत्त आशिल्ल्याची तुवें राबयिल्लीची जाल्यार तुका वापस उडगस करता मेगेले सैन्य बलिश्ट आस मेगेले सैन्यांतूय मस्त सेना नायक आसाची तूचस भवान तूचस भीष्म कर्ण कृप समितिंजय म्हळ्यार नांव न्हय तें अस्सल पुरे श्रेष्ठाती श्रेष्ठ समितिंजय हा म्हळ्यार पुरे युद्धांत जय करचे तसलेची जन तुम्ही युद्धा राबल्या जय मेळटा म्हळ्यार खंडीत म्हूण मागोत आसा अश्वत्थामो विकर्णू सोमदत्ताल पोत सोमदत्ती म्हणचे ताका सोमदत्ताल पोत भूरिश्रवसो ताका सोमदत्ती म्हणचे इतली जन मान्य अन्यचे भावा शूरा मस्त सकडी शूरादिशूरा तीरथ महारथ सची कशी मदरते त्यक्त जिवित हा दुर्योधनाल कत्र जीव दिवचकय तयार जावन आईल जन सची पुराय युद्धांतू श्रेष्ठ योधाची नाना शस्त्र प्रहरणा हा कितले की सकडी शस्त्र तांकां प्रयोग करूंक आनी गोतस जाल्यार
म्हाका दिसता अपर्याप्तम तस्माकं बलम भीष्माभिरक्षितम. भीष्मानं रक्षण करचे. भीष्मूची सैन्य रक्षण करतरच भीष्माला रक्षण असताना मी कसले आलोचना कोरका म्हणना जल्लरी पांडवांगेल इकर अक्षोहिणी सैन्य असो आमगेले नाही पांडवांगेल 7 अक्षोहिणी सैन्य असो आमगेले इकर अक्षोहिणी सैन्य असो जल्लरी म्हाका कसं दिसता म्हळ्यार आमगेल सैन्य अपर्याप्त पावना जल्लरी भीमान रक्षण करचे पांडवांगेल सैन्य समर्थ म्हूण दिसता. पर्याप्त म्हळ्यार निजाम अपर्याप्त अपर्याप्त म्हळ्यार पावना अपर्याप्त म्हळ्यार मस्त म्हण जाल्यार हांगा पावना म्हणून गेल्यार आगेले सैन्याक इक्रक्षोहिणी सैन्य हागेल पक्षांत अपर्याप्त म्हणून खंयची रितीर म्हणटा म्हळ्यार पांडवाल सैन्य एदूर सोची तितले समर्थ आमगेल सैन्य म्हूण म्हणलेल्या दृश्टीर तो म्हणटरस जाल्यार हो सांगता की कोण धृतराष्ट्रा लागीं हांगा म्हळ्यार दुर्योधनान इत्याक पर्याप्त इले न्हय ताकत तो दुरभिमानी इत्याक म्हळ्यार ताणें उद्योग पर्वांतुची धृतराष्ट्राला सांगता बेतमियम महाराजन शोच्या भवतावयम समर्थः स्म परांचेतुम बलिना समरे बिबो तू काय भिव का म्हणना आम्ही सलवता म्हणू भयुच्या गत्य ना तुका इत्याक म्हळ्यार आम्ही बलिष्ठ आमगेले इकरक्षोहिणी सैन्य आसा आम्ही एकल्यापाशी एकले समर्थची सकडेन म्हणलेलो आजी अपर्याप्त म्हूण कसल्याक म्हणटा म्हणल्यार ताका कसल दिसता म्हळ्यार आतां तांगेले पराक्रम चड आशिल्ले देखून आमगेले हे सैन्य पावतल वे म्हळ्यार एक संशयता आनी दाखयल्या म्हण लेखोक आमी आनी म्हणटकी तूं द्रोणाचार्याक आमगेले सैन्य पुरे कडेन अयन म्हण अयनेचूस सर्वेशू म्हळ्यार अयन म्हळ्यार आयकट्ट म्हूण सांगून युद्धभुमीन तरी गूज जावच्या नज तसल रितीर व्यूह रचन केलें त्या भागा पुराय आयकट्टा भाग म्हणजे आयकट्ट म्हळ्यार त्या सायड देखून कोणाकय भितर बेतून वचचें जायना तशी तो सांगता आयकट्टा जागार पुराय राबून भीष्माक तुमी रक्षण करता इत्या म्हळ्यार ताका अपधैर्य म्हणजे न्हय भीष्माक कसले जाल्ले म्हळ्यार मागीर मेगेल सैन्य चलायसुच्या जाता की ना म्हळ्यार एक धैर्य ताका आसता ते खातीर तो सांगता भीष्माक तुमी रक्षण करता म्हूण सांगून आणि इतली पुरे द्रोणाचार्याला उलय आला ऐकताना भीष्मो आकात युद्ध उत्साह हाडका ताका आमगेल वयर अपधैर्य शूर जाल्ले दिकून नवी इकरक्षोहिणी सैन्य अपर्याप्त म्हणजे ताणें ताचे खातीर कसले जेव आका युद्धोत्साह हाडया म्हूण म्हणलेले खातीर भीष्मो ताका संतोष करचे खातीर सिंहनादम विनोद्योचे शंकम दद्मव प्रतापवान तो भीष्म बारी प्रतापी तो भीष्म ओड स्वरार शंख वज्जित केता गेले आशिल्लो ताणें शंख वाजिल कुडल्या कौरव सेनेंतू माक्षी प्रति एकले शंख वाजिताची बेरी पणव अनक गोमुख या प्रेरणवाद्य म्हणटाचे युद्धभुमींत उपयोग करचे वाद्य हे पुरे भारी भीकर ध्वनी कान्ना कर्कश जावन आयकपडटा खंय म्हळ्यार तितली ओटूंग वाजवत न्हू त्या देवड सैन्यांतू त्या आयकतना त्या वेळाक दव घोड्याचे रतू श्वेते हयनेही म्हळ्यार दव घोडो आशिल्लो रतारी हयैही युक्ते श्वेतैही हयैही युक्ते अतिशय स्थित ओड रतार बैसून कोण कृष्ण आनी पांडवू त्यांनी तांगेले शंख वाजिताचे तसं न्ही पांचजन्य कृष्णाल शंकू देवदत्त धनंजयाल शंकू तांणी दोग जाणांनी शंख वाजिल कुडले भीम तागे तोच होडू कळवे भीमू देहा होड तागेले आत्तान तुले महाशंख म्हणटात ते आनीकी होड ताजें नांव पौंड्र भीमूय वाजित खंय भीमान हांगा कृष्णान नंतर अर्जुनान भीमान शंख वाजिल कुडले युधिष्ठिर तागेले अनंत विजय म्हळ्यार शंख वाजिता नकुल आनी सहदेव सुघोष आनी मणे पुष्पक म्हळ्यार तांगेले शंख वाजिताचे कळ्ळें इतले मात मागीर काशीराजू शिखंडी दृष्टद्युम्न विराट रायो सात्यकी तांगेले शंख वाजिताचे द्रुपद रायो द्रौपदील चेडू द्रौपदेय अभिमन्यू पुराजन पृथक म्हूण दिला भगवद्गीतेंत म्हळ्यार एकल्याले जाल्यार कुडले एकले ओटू न्हय पृथक एक जातर एक शंख वाजितोरची तितले जनान वाजितना ते शंखनाद कशे जायत पळया हें कशें जाता म्हळ्यार सगळे चिरणभुमींत त्यांनी वाजिल्ले शंकू तितले घोर जावन शब्द ऐकपडटा न्हय
धार्तराष्ट्राणां हृदयानि दारयन् धृतराष्ट्राल चेडू वाले हृदयांतू भारी तीक्ष्ण तू मुल जलके तांकां दुःख जलके तेंगेले हृदय भेतल्या बरी जलके कळव्या त्या वेळाक अर्जुन कसं करता तागेले कपिध्वज आशिल्ले तसले सैन्य घेवन सैन्यने कपिध्वज आशिल्ले तसले तागेले रथ कोण चलायसीत रस कृष्ण अर्जुन ताजेर बैसून येता रस तो सांगता काही कृष्णा लागी कृष्णा दोन्ही सैन्यामध्ये मिगेल रतो राब इतक म्हळ्यार यावदीता निरीक्षे हम म्हाका कोण कोण सकडी युद्धाक आयल्यांची युद्ध कामान अवस्थितान युद्धाक खातीर उत्सुक जावन आयल्यांची दोन्ही सैन्यांतूय पुराय जना म्हाका पळोवका आनी मुख्य जावन म्हाका धृतराष्ट्राल सैन्य पळोवका दुर्योधनाल सैन्य इतक कोणाल वटुतांतू युद्ध कोरितक मयासा योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे ತಂಗೆಲ್ ಬದಿನ್ कोण कಡೆ मेगेले युद्ध उत्सुक जावन राबल्यांची मेगेल समान कोण सकಡೆ सची तांगेले युद्ध करू त्या पुरे पळोवन घेवका म्हणून तशें म्हणली कुडले कृष्ण रथ ओरनो मदीं राबोवन सोडता ताका चकोरका पळय हे पुरे कृष्णालो खेळू अर्जुनाल मनांतू दोन्ही बदीचे सैन्य पळोवका म्हूण म्हळ्यार अपेक्षा लेली कृष्णान ते दोळते अर्जुन बारी उत्साहार युद्धा बाय सरलेलो गे एक मोहा गिटीन तू ताका घाल्ले मेगेल पक्षांत कोण राबले तांगेल पक्षांत कोण राबल्या म्हणून पळयत कृष्णा मेगेल दोन सैन्यामध्ये रथ राबय कृष्णान सीदाण राबयले कृष्णा गोत आसता तर नेक्स्ट कसं जाता म्हणून अर्जुन पुराय जना पळयता पळयल वे पळोवन तेवय कशें गोतस वे भीष्म द्रोण आनीक पुराय जना पळयत काही कळवे पळयल कुडले ताका कसं जाता पळय आनी ताजे वयरी कृष्णान एक उत्तर सांगोस पळय तुगेल वट युद्ध करूक कुरून म्हळ्यार कुरु वंशाचे तुगेले कुरु वंशाचे पश्येतान समवेतान कुरून जलवे तुगेल वट युद्ध करूक हांगा मेळ्ळे कितले जन कुरु वंशाचे तांकां पळतो समाची म्हूण जलवे आतां जर तुका सने म्हळ्यार ताका अर्जुनाल मनांत तो हें कुरू पुरे मेगेले म्हळ्यार एक ममत आडयता पळय कृष्णाल खेळू तशी पुरे जलवे आतां त्या वेळाक फारतू रणरंगांतू पळयता एद्राचे कुरू सैन्य ताका दुर्योधन दिसना कळवे थंय कोण दुर्योधनू दिसना म्हळ्यार तशें न्ही दुर्योधनच थंय दिसना म्हळ्यार खंयचे अर्थारी म्हळ्यार अर्जुनान पळोवची दृश्टी बदलायसला युद्ध प्रारंभ जावं थंय दुर्योधन ताका कडू वैरी जावन आशिल्लो आतां युद्ध भुमी रायली कुडले पांडवाक मेगेल भाव दुर्योधनू म्हणल्यार दृश्टीर दुर्योधन दिसलो जलव्या पितामह जावन दिसलीची कोण भीष्मादीजन जलव्या थंय आचार्यांक पळयले ताणें आचार्य म्हळ्यार कोण द्रोणाचार्य कृपाचार्य ताका शिकयले आचार्य जावनू पळयले शिवाय आमगेले युद्धा राबिले कौरव सेनाचे सेना योध म्हणून पळयली ताणें मागीर मावळ्यांक पळयता कितले की भावंड लेखतल जनसची कळ्ळे पुत्र लेखतल जनसची पौत्र लेखतल जनसची पितामह लेखतल जनसची पुरा जन थंय राबिल पळयता तितली मात्र न्ही कितले की हागेल स्नेहीत तांगेल पक्षा वचून राबिले यसची ते स्नेहितांक पुरे पळयतना तांकां पळयल कुडले अयो ताका मना दिसता मिगेल पुराय जन बंधू बांधव इश्ट मित्र आनी परस्पर युद्ध करूं राखून राबल्यांचे म्हणून म्हणलेले एक मन आयले कुडले ताका मिगेले जन मिगेले आज्जो मिगेल भावंड मिगेले म्हणलेले मनांत ममत येयली वे मेगेले 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 म्हूण सांगून त्या मटा ताका ममकारू मनांतू आयली कुडले तो तांकां पुरे पळयत कई आनी ताका आमगेल जन म्हूण म्हणलेले मन आशिल्ले देखून ताका तेंचे चड मन आशिल्ले देखून ताका दिसता की अयो मिगेले बंधू बांधवांगेल वटा आमी युद्ध कोरका बे जल्ले कृष्णाले सांगता कृष्णा म्हाका जायना आमी युद्ध करना हे पुरे मिगेले जन हांकां पळयल कुडले सिदंती ममा गात्राणी मिगेल शरीर कडकडे तरस जिब्बेचे उद्दा पश गेल्या बरें जाता भयान सगळे आंग कडकडेले मागीर मिगेले आंगा रोम पुरे निट जाल्ल्यांची भयान आनी हाता दुखून गांडीव निसरतरस मिगेले सगळी अंगा चर्म बगबगेतशी उज्जत म्हाका भयन जाता जावची हें पुरे पळया आनी
रब्बुक जायना मिगल माती गुंतशी जत कृष्णा म्हाका रब्बुया म्हळ्यार रब्बू जायना म्हण म्हणटा मागीर येना म्हण सांगता कस कसं लप शकून सकळ जतरच कृष्णा म्हाका हांव मिगेले जना मारच्याक हें युद्धभुमी रब्बील सम्ममे हांव मार येतवे आनी मागीर म्हणटा म्हाका नाक कृष्णा युद्ध नाक म्हाका कसल नाका म्हाका तांगेल राज्य नाका विजय येवन पांडव गेलवलो मध्यमा पांडवान अर्जुनान लायकून युद्ध केल्ले सगळे युद्धांत ताणी गेलवान दिल्ले म्हूण सांगचेय नाका म्हाका कोणें कळ्ळें आनी सांगता मिगेल भावंडनाची मिगेले लेखतलेनाची पुराय जना मारन घाल न्हू आम जिवंती ओर न्हू हे राज्य सुख बगची जाल्यार रे म्हाका कसले जबकाय पुरे कोणेंय नातिले मिगेले जना हांव मारनू म्हाका कसं श्रेयस जावचें आस म्हणून तो सांगता कळ्ळें तशें चाव न्हू हांव युद्ध करना इतका म्हळ्यार कोणा खातीर आमी युद्ध कोरका म्हूण लेखला पळय तांणी पुरे मिगेले प्रितीचेची मिगेले रब्बील दिकून म्हाका कसलेची युद्ध कोरका म्हूण दिसना ते ऐश्वर्य नाका म्हाका ते राज्य नाका म्हाका कसले नाका कृष्णा हांव मिगळे म्हणलेले जनाले राबून युद्ध कोरनू तांकां पुरे हत्या कोरनू संहार कोरनू हे राज्य न्ही मेळ्ळू म्हाका कसं जावचें आसा पळय मोह इल्याका तेच्या हांव सांगता कृष्णा हांव हांकां पुरे मारूक इच्छा करना एतान्नाहंतुम इच्छामि घ्नतोपि मधुसूदन एकाच वेळ युद्धांत हांव मेल्ल्यार रिवॉर्ड हांकां मारना हांव इतक अपित्रैलोक्य राज्यस्य एतो किं नु महीपते तिनी लोका चक्राधिपत्य म्हाका दिता म्हूण म्हणल्यार मिगेलेच वजना मार न्हू ते चक्राधिपत्य हांव वयसून घेना म्हूण तो सांगता रस कळ्ळें आनी म्हाका नाकाचें नाका हें युद्ध म्हूण म्हणलेलें तो सांगता मागीर नेमन मस्त सांगूस ताणें सकडी आमगेले कुल नाश जातले पळय युद्ध आयलें कोण मंतारे न्ही बायल म्हणजे मंत्र हस्तिनावतीन तसची मागीर पुरे तरणी प्रयेचे यमन आयिले मंतारे कोण ಸ್ವಲ್ಪ ಮಂತರ ಇಲ್ಲೆಂಚಿ ಕೋಣ ಅನ್ನಿ ಪರೇ ಮಂತರೇಚಿ ಯುದ್ಧ ಇಲ್ಲ ಭೀಷ್ಮೋ ಕೃಪಾಚಾರ್ಯೋ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯೋ ವಿರಾಟ್ರಾಯೋ द्रुपदरायो त्याने जलरे हस्तिनावती ಕೆಲವು काही शस्त्र उबारो जैनानातील मंतर सबळ तांणी रबले तांणी युद्ध कोरका म्हणना प्रायजल तांकां तांणी तई मरताची जल्लरे आनी वंश बड्डो का जल्लले ಸ್ವಲ್ಪ जनाल वंशाचे कुडियो तई आसतलेची कळबे सಣ್ಣ ಚೆರಡು ಬಾಳಂತಿ सकಡೆ ಶಿಲೆ जल्ले प्राय येयले पुराय जाल्ले चेडूं 14-16 वर्साचे सर्व चेडूं युद्ध आयल्यांचे मूळ लास्ट कसं जाता युद्ध जाताना सगळे कुल आमगेले क्षय जावच्या पुरो एक कुल क्षय जावचें म्हळ्यार त्या कुलाचे कितले की सनातन धर्म आसता वय कुरुकुलाचे धर्म अशी पांडवान अशी चलचे तशे परे आतां आमगेले घरान तेका क्रम नावे कळ्ळें तशी कुटुंबे क्रम म्हणटा पळय ते पुरे एक कुटुंब नाश जाता तो क्रम नाश जावन गेलो की कोणकी 1-2 जन वरलीची तांकां तुमगेलें कुटुंब अमके सकडें क्रम आशिल्ले म्हूण सांगचे तसले जन ना जाली की त्या वेळार ते कुला धर्मू नाश जालें न्हय त्या वेळार हे पुरे कुलांत कसं जाता हें कुला जन तांगेले धर्मू तांगेले हें वर्ण धर्म पुरे वर्णसंकर जाता कळ्ळें वर्णसंकर म्हळ्यार पळत क्षत्रिय पुरे येयलेंच की ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मण आसची वैश्य शूद्र कितले जन युद्ध करू जाता तितले जन येयल्यांची कळ्ळें थंय कडेन क्षत्रिय कन्यो प्राय येयले जन लास्ट तांणी कंचकी वर्णाच्या वारडे करून घेवका न्हय थंय वर्णसंकर जालें न्हय स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर कुलस्त्रियांक कुलाचे कसले रक्षण ना कुलधर्म नाश जाल्लो म्हूण जाल्यार वर्णसंकर जावची न्हय ते वर्णसंकर जाल्ली म्हूण जाल्यार कसं जाता सगळेची कुलाची जन नरकावताची वय बे हाजी पुढे पित्र सकड आशिल्ले सर्व नरकाक वत्ताची हांगा पुरे चेडूं मेल्लींची म्हूण जाल्यार तांगेल कुटुंबे मालगड्यांक तिलतर्पण जलोदक पिंड प्रदान करू कोणीय नाची मू त्या वय धर्म जालें न्हय तांणी तांगेले कंचकी उच्च लोकांतनी आशिल्ले जन पित्र लोकांतनी आशिल्ले जन पुरे पतीत जाली म्हळ्यार हांगा अपवित्र जाल्लींची म्हणजे कशी पतीत म्हळ्यार पतन म्हणून सांगूया तांणी पुरे नरकांत पतन जातात न्हय समय हांव करचें मिगेल निमती अशी जाता न्हय नरकांत निश्चित वास तांकां मिगेल निमती जाता न्हय तशें हांव न्हू अहो बत महत् पापम ओ यद्य व्हड महत् म्हळ्यार व्हड पाप मिगेल निमती जाता म्हणजे हांव युद्ध करनाशी रापची लायक न्हय
ताजी पशी धृतराष्ट्राला चढून युद्ध करूची म्हाका संहार करूची त्याची लायकम तशी कोण कसं करता तो विसृज्य सशरम चापम शोकसमिग्न मानस मना मस्त दुःख जला तगला आता आशिले धनु बाण पुरे तो नेलार दवरनो कळवे रतारी बसला तो नेलार म्हळ्यार रतान तुची दवरला हाता दुखून तो गो दवरला आनी रतान तू बसलो कयतो कळवे आमी फोटो पळयताची कृष्ण रथार दुखून तो गुराबला म्हण दिसता अर्जुन रथा बदी नेलारी बिल्लो बाण कांड वरलेले असल प्रचित्र काल्पनिक जलारी हंगा रथोपस्थ उपाविशत रथोपस्थ रतारी असतो उपाविशत युद्धाक रब्बून युद्ध करचे रतारी नमे भारी रब्बून उमेदीर इलो आत्ता पुरे आपणेले जन म्हण कळ्ळी कुडले मोहा पळल अर्जुनू मिगेल जन हांव मारकावे म्हण मनायल कुडले ते रतारी रब्बून आशिल्ली तशी थंयची उपविशत बसलो म्हण सांगून तशी आतां हांगा तागेल मना कसं इले ओ पुरे मिगेल निमती जाता हांवें हांकां मारता म्हळ्यार तागेले मना हांव मरता म्हळेल येनी नतिल्ली कुन्नमे मिगेल निमती हंगेल पुरे संवार जाता म्हण हें दुरभिमान अर्जुनाक आयली ಸ್ವಲ್ಪ म्हूण आमी लेखूं येता कळ्ळें तशी कडेरी तो सांगता आस ताका कृष्णान तूं लेखता तूं युद्ध करचें वे हांवें कोरकाकी नाककी म्हूण सांगून तूं म्हणटरस जाल्यार तूं युद्ध करूं का न्हय युद्ध करना नशी रप्तबे इत्याक तो अर्जुनाक तशी नुत बशिल्लो अर्जुनाक पळयत तो कळ्ळें कृष्ण आनी सांगता कय कसं न्ही अर्जुना कसले उल्लयत तूं कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरम् अर्जुन क्लैबं मास्मगम पार्थ न एतत् त्वयि उपपद्यते पळय कसले अनार्यजुष्टम म्हणटा आर्य म्हणजे कोणाक म्हळ्यार धर्मोपालन करचो धीमंत जावन आशिल्लो पराक्रमी जावन आशिल्लो तूं आर्य कळ्ळें कोण पांडव म्हूण लेखयत जाल्यार श्रेष्ठ जल्लेले जनांक आर्य म्हणजे आत्ते तूं सांगीचें काम आसा पळय खंयचे एक क्षत्रीय सांगयचना युद्ध करकावे मिगेल जना मारकावे कितले की तुका हें नाही हें युद्ध अन्ना पुत्ताक कितले की सकळी इतिहासान तूं युद्ध जालेलें जाल्यार मिगेल न्हू म्हूण सांगून अन्नानी पुतांनी युद्ध करची सोणी मिगेल पूत मिगेल राबला म्हण अन्नानी युद्ध करची सोणी युद्ध म्हणल क्षत्रिय आंगेल धर्मूची म्हणटाना कोणय एद्दोळ थंय आचरसिना नातिले अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अपकीर्ती अस्वर्ग्यम म्हळ्यार तुका नरका घालचें तसलें अपकीर्तिकरम अर्जुन अकीर्तिकरम अर्जुन तुका अपकीर्ती हाडचें तसलें असल एक कश्मलमिदम गलीज विचार म्हणटाचे कळ्ळें गलीज विचार म्हळ्यार कसं न्ही एक दुष्ट विचार दुष्टूय न्ही ते दुष्ट विचार न्ही आतां दुष्ट विचार जाल्यार ताका मार्का म्हण येता तशें मनान तूं दुष्ट म्हणचे पयशे हांगा एक नमने अपकीर्ती हाडचें तसलें एक मनान तूं कळंक हाडचें तसलें एक विचारू म्हण तशें लेखूं येता तुका कसले आयली हे आनी क्लैब्यम मास मग महापार्थ तूं हेड जतवे वीरपार्थ म्हूण नांव घेतिल्लो तूं सव्यसाची म्हूण नांव घेतिलो सगळे लोकांत तो अर्जुन म्हळ्यार कडकडेवन भितलीची तसल अर्जुना तुका हे सम्मे न एतत् त्वयि उपपद्यते तुका हे सम न्ही तशें हांव न्हू तुगेल मनांत कसलो भंय आसा कसं दौर्बल्य न्ही ते अर्जुनाक थंय मोह म्हळ्यार दौर्बल्य तुगे हृदयांत कसं दौर्बल्य आसा हृदय म्हळ्यार मन म्हण लेखता मना कसं दौर्बल्य आसा त्यक्त्वा सोडते उत्तिश्ठ उठा युद्ध करी म्हणून सांगता रस इत्याक म्हळ्यार हें अनुकंप जावका केदना युद्ध भुमींत न्ही हें असमय अनुकंप म्हणटाची अनुकंप मुणी म्हणचे नाका तुका व्यामोह चड जाला म्हूण येता तुका अपकीर्ती हाडून दिता इत्याक म्हळ्यार युद्ध भुमी थंय येवन कोणें गूण चमकलेच म्हणजे ताका रणहेडी म्हणटाची कोणें होगळसिनाची कळ्ळें तूं नपुंसक न्ही तूं हेडी न्ही उठा तुका सम न्ही हें कळ्ळें तूं युद्ध करूं का तुगेले हे हृदयान तूं कसं सकडें दौर्बल्य आसा पळय मना कसं सकडें मोह आसा पळय हे परित्याग करी आत्ताच्या आत्ता युद्धाक उठान राब म्हूण सांगला रे वापसय सांगता कशी आब भीष्मा मारचें
कशी द्रोणा मारचे त्या म्हळ्यार भीष्म मिगेलो आज्जो द्रोण मिगेल गुरू दोन जणी पुजार्ह असताना रसाची म्हाका दोग जणी पूजनीयाची मिगेल्या पशी मलगडेची तांकां कशी मारचे म्हणून तो निमगिता तेदना मागीर ताका मनान तो मस्ते तरस सांगता काही आम्ही पशी मलगड जನ ಮಾರ್ಲರಿ ಮಾರ್ನು ಶ್ರೇಯೋ ಬೋಂಗ್ತು ಭಿಕ್ಷಮಪಿ ಹಲೋಕೆ ಆವ ಮಾರ್ನು ತಂಕ ಮಿಗೆಲ ಪಶಿ ಮಲ್ಗಡೆಂಕ ಮಿಗೆಲ ಅಜ್ಜಾಕ ಮಿಗೆಲ ಗುರುಂಕ ಸಕಡೆ ಮಾರ್ನು ಆಮೆ ते सिंहासनार बसची पशी येद्दोळू भैक्षमापी हालोके आव येद्दोळू वनवासान तो भिक्षाटन कोण जीवन केलेलं ना वनवासा असताना जेवो पुढे एकचक्रा पुरा रब्बिल तेन्ना जेवो आम्ही भिक्षाटन केलेले तशें करून जीवन करचें श्रेष्ठ म्हूण दिसता मेगेले जना मारनो ते राज्यार सिंहासनार बैसनातले इत्ते म्हाका नाका तांणी पुरे मिगेला पशी मालगड कळ्ळें म्हाका नक्काचेर म्हूण म्हणटरस मागीर मारगड्यांक हांव मारना म्हूण मागीर तो सांगता कसं न्ही आनीक कसं म्हळ्यार कृष्णा न चेतत न च एतत विद्मः म्हाका येवंय गुतना कसले कतरन्नो गरियो यदि वा जये म यदि वा नो जयेयो खतरन्नो गरियो म्हळ्यार हे दोन्ही सैन्य आमगेल सैन्य श्रेष्ठ की तांगेल सैन्य श्रेष्ठ की तेवंय कळना म्हाका अनेक कसं म्हूण म्हळ्यार एक पंत आमी गेलो येद्दोळ थंय ताणें हांव मारता हांव करता म्हूण म्हणलेलें अहंकारार ताणें म्हणलेलें म्हणलें आंग सांगता पळय तो हांव गेलवत की तांणी गेलवता की तेवंय सांगच्या जायना जाल्यार याने महत्वाना जिजीविशामः कोणा मारनो हांव वांचुका म्हणू लेखना की तसल जनाक तसल धार्तराष्ट्राक मारचे धार्तराष्ट्र म्हळ्यार धृतराष्ट्राल चेडूं मारचें हांव सम्मुमे कळ्ळें आनी हांगा कतरन्नो गरियो म्हणला पळय तांणी श्रेष्ठ की आम्ही श्रेष्ठ म्हणजे पशी अनेक रितीर अर्थ करीत कसं न्ही म्हण म्हळ्यार भिक्षाटनेर जीवन करची श्रेष्ठ की युद्ध श्रेष्ठ आमकां म्हणल्यार म्हाका निर्णय करूं जायना म्हाका तांकां मारनू वांची पशी भिक्षाटन करचें लायक म्हूण दिसता जाल्यार मिगेल क्षत्रिय धर्म युद्ध म्हूण म्हाका गोतस जाल्यार खंयची श्रेष्ठ म्हणून निर्धार येवच्या मेजन जायना कृष्णा मात्र हांव गेलवत की तांणी गेलवता की तेमय आमकां सांगू जायना म्हूण न्ही सांगतरसांनी म्हणटा कृष्णा कार्पण्य दोशोपहत स्वभाव मेगेल मन मस्त दीन जाला कार्पण्य म्हण हांगा दीन स्वभाव म्हणीत मेगेल मन मस्त दीन जाला हे दीन जाल्यार देखून म्हाका कसं कोरका म्हूण कळना मेगेल स्वभावूची क्षत्रिय स्वभावूची दूषित जाला म्हूण लेखू येता कळ्ळें म्हाका किम कर्तव्य मूड म्हणटा पळय असल वेळार कसल करचें नाका विमूड किम कर्तव्य विमूड म्हणटा चक्का कसल करचें नाका म्हूण दिसता पळय कसल सम न्ही म्हूण दिसता तशी जाला हांव आतां तेच्या न्हू तूं एकलो म्हाका सांगूक समजाव नाशिल्लो तुका मात्र म्हाका कसल श्रेयसू कसं काम केल्यार चांग तशी तो सांगतरस शिष्य ते अहम पळय आत्ता शरणागत येयलो तो कृष्णा येद्दोळ ते हांव मिगेले कशी मिगेल जना लागीं मिगेल गुरूंगे लागीं सकट म्हणलेलो आत्ता कृष्णा संपूर्ण शरणागत येयला आमकां जिवनांत तूं असल प्रेम मस्त सिच्युएशन येता पळय आमी करचें आमी सम करचें सकट लेखून कडेर कांय जायना म्हूण म्हणटा देवा म्हाका राखता तुवें म्हूण सांगून देवा लेगीत सांगता पळय आमी अशी शरण येयली तेन्ना देव आमकां राखता तशी आतां तो सांगता शिष्य ते अहम शादी माम प्रपन्नम हांव तुगेलो शिष्य न्हू कृष्णा तूं म्हाका शिष्य म्हूण लेखून घेवन तुगेल्या शरणागत येयली ह्या शिष्याक तूं रक्षण करी शादी माम प्रपन्नम तुका शरणागत येयला हांव म्हाका रक्षण करी म्हणून सांगतरस आनी त्या वेळाक हांगा अशी हांव युद्ध करना म्हूण म्हणल्यार म्हूण तूं कसं म्हाका सांग कसं श्रेष्ठ म्हूण सांग म्हूण म्हणली पळय तसलें त्या वेळाक कसं जाल्लें म्हूण म्हणलेलें एक मनांत येयलें न्हय धृतराष्ट्रा संजय सांगता काही युद्ध करना म्हूण सांगून मन उत बसला न्हय त्या वेळार कृष्णा हसता काही कृष्ण आनी सांगता काही कळ्ळें ताका ऋषिकेश म्हणटाची प्रसन्नी भारत ताका आसयलो काही अर्जुन आलो वस्त पळोवन तो सांगता रे काही यो अर्जुना कसल्याक दुख्ख बग्गू का म्हणून तुका आनी की कळ्ळी न्हय दुःख बोगच्या नजशील विशयान तूं दुःख दाखयत रस अशोचान अन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे पळयल्यार अर्जुन बारे सर्वश्रेष्ठ ज्ञानी अशी तशी पुरायजन तुका ज्ञानी म्हणटाची हांवय तूं ज्ञानी म्हणू लेखिलो जाल्यार
आणि आताही तू तशी सांगतरस कसं नाही ज्ञान बारी ज्ञाना उतर सांगतरस कसले कसं कोर का म्हणून कळना कळवय ते अश्रेष्ठ की अश्रेष्ठ म्हणून कळना मी गेले दैन्य स्वभावानं शिकीर करतकीत की हाव म्हाका श्रेयस कंची म्हणानी की कळणी तू म्हाका श्रेयस कंची म्हणून सांग म्हणनी म्हण कला रे बरी बुद्धी नातील जना इतलंही सांगू कळना तू ज्ञानी ज्ञानीची जल रे ज्ञान नातील शिकरत नव्हतो यांचे म्हाका आश्चर्य दिसता आणि असतं काही कृष्ण सांगतं काही कसले दुःख भोगच्यानातील विषय दुःख भोगूनच इथं कळून लोकांत कितले की जन येताची वत्ताची आईल जन कोणी यांग शाश्वत रबलंच नानमे गतासून अगतासूंच मरत रस्ताची येत रस्ताची वापास मोर वत रस्ताची वापास येत रस्ताची या विषय परे रोड नज दुःख करो नज हे सर्वे सहज जावनशील विषय येवचे वच्चे येवचे वच्चे गतासू अगतासूंच नानुशोचंती पंडिता हा याशी असल विषयाक पंडिता हा ज्ञानशील जन केदनाई दुःख भावनाची इतक म्हणमळरे तांकां गोत्तस कसले आत्मज्ञ जावनशील पंडितांक तांकां गोत्तस आत्म केदनाय असता देह घेवनेविच म्हळ्यार मान ताका जनन म्हणचे ते जनन म्हण म्हणशील पळय देह घेवचे आत्मान मरण म्हळ्यार ते आत्मान देह सोडून वच्चे जाल्यार आत्मा असताची असता या गोत्तशील प्राज्ञजन केदनाय दुःख भोगनाची आणि तू लेखचे नाका हांव जावो तू जावो आत्मा विशयी सांग जाल्यार कळव्या आमी नाशिल्लीची म्हूण सांगू जायना कळव्या तें तो सांगतरस न तू एव अहम जातु नासम न त्वम न इमे नरादीपाहा तू ना म्हूण सांगू ना हांव ना आशिल्लो म्हूण सांगू ना हे रायपुरे पुडी ना आशिल्ले म्हूण सांगू ना इता म्हळ्यार पुडी तांणी आशिल्लीची विंगड विंगड देहांत आशिल्लीची कळव्या तशी वापस आत्ता हें देह घेवन येयलीचे आनी कसं की सगळे देह मेळचे आसा हाजे पुढे आशिल्लो आतां येस मुखार सुनी आसता तुवें तशीची पुढे आशिल्लो आतां येस मुखार सुनी आसता कळ्ळें हांव जावो तूं जावो पुढे दुखून आशिल्लीची जाल्यार शरिरा व्यत्यास आशिल्लो म्हाका शरिरा व्यत्यास म्हळ्यार आत्ता तूं अर्जुन म्हळेल शरीर आस हांव कृष्ण म्हळेल शरीर आस अनेक जन्मात तूं खंयची दुसरी शरीर घेवन येवच्या पुरो हांव अनेक रितीर अवतार घेवन येवच्या पुरो तशी एक पंत खंयची शरीर धारण करताची अनेक पंत अनेक खंयची शरीर मेळटा म्हळ्यार हांव म्हणलें की आत्मा केदनाय ताका नाश म्हणलेले ना म्हूण सांगून तो सांगतरस तशें न्हू कोण धीर म्हळ्यार हांगा धैर्यवंत जावो पराक्रमी म्हणलें अर्थ येना धीर म्हळ्यार पंडीत म्हूण लेखोका कोण ज्ञानी की कोण मनान गट्टेस्तकी धीर म्हळ्यार ज्ञानी धियः रान्ति इति धियः रान्ति धिय म्हळ्यार पूर्ण बुद्धिशक्ती तज्वैरी कळ्ळें रान्ति अधिकार आशिल्लो म्हळ्यार ताका तागेले बुद्धीवैरी अधिकार कोणा आसता पंडिताक आसता ज्ञानीक आसता पुरोजनाक आसना तशी हो सांगतरस धीर जावन आशिल्लो तो कसो लेखता म्हळ्यार हे देहा येतना सुरव्या मिसान आसताची मागीर किशोरावस्था येताची मागीर यव्वनावस्था येताची मागीर जरा वार्धक्य येता रोग येता तशीची हें कशी देह घेवन येतर ते देहाक विंगड विंगड स्टेजस चेंजस विकार सगळे आसता पळय तशी ती तथा देहांतर प्राप्ती ही तशीची अनेक देह मेळचे म्हणस धीरः तत्र न मुह्यति कोण ज्ञानी की तांणी ह्या विशयांत पुरे मोह करनाची दुःख करनाची म्हूण सांगता कळ्ळें आतां एक चेडूं जालें कुळ्ळें तें तशी आसता म्हूण लेखूं जेतवा आमी ना न्हय चलपाक बायलोचे शुरू केल्ले रोडू शुरू केल्ले पडल्यांनी दायल कडेन पडलें दे सान दिसचें आशिल्लें चेडूं 1.5 म्हयने म्हणटा पडले भर देंवचो पुरो मागीर तशी आसतवे ना नेलार घालता वसू उमती पडता पोट तांडून वता गोड करता मागीर ಸ್ವಲ್ಪ जाल्ले कुळ्ळें उठान राबता खुर्ची दवरनानी मागीर अशी राबता चमको सुरू करता चुंचडी भाश उलयता जाल्यार खंयचे अम्मा अयो मिगेल चेडूं पडलें आसतना चंदकोर न्हिदत आशिल्ली तशी ही पडलें आसो म्हूण लेखतवे ना न्हय खंयच्योय न्हू हे सांज जावन असलें रिलायक आशिल्लें म्हूण लेखतवे ना न्हय इत्याक म्हळ्यार तें सहज जावन आशिल्लें धर्म कळ्ळें एक शरीर घेवन येयले नंतर त्या शरिराक पुरे हें
शरीराचे विंगड विंगड विकार म्हणटाचे चेंजस म्हूण लेख वयता आमी विकार म्हळ्यार कुरूप म्हूण चेंजस म्हूण सांगून तशी पुराय जेन्नाकय ते चेडूं ओड जावका बुदन जावका शिक्का वचका ताका वरडी करका ताका चेडून जावका हे पुरे अशी आसता म्हणटा ताणें ओड जेवका पडल्यान तूं न्हीद जाल्यार जातवें ना न्हय तशी धीर जालोलो म्हळ्यार कोण ज्ञानीस पळय तो ह्या विशयांत पुरे मस्त दुख्ख करना अनेक कसने म्हूण म्हळ्यार पळय एक पंत परावलंबीत जाल्ली म्हूण लेख्या शरीर तेदना ज्ञानशील जन अयो परावलंबन जालें न्हय नाका आशिल्लें हें शरीर वग्गीपण वचचें आशिल्लें म्हूण लेखता शिवाय अयो कोणेय पुणी म्हाका वंचो वची हांव आनीक वंचुका म्हूण खंयची ज्ञानी लेखना कळ्ळें तशी ಈ ತಕ್ಕ ಮಳ ತಕ್ಕ ಗೊತ್ತಸ ಮಾತ್ರ ಸ್ಪರ್ಶಾಸ್ತು ಕಮಂತೆಯ ಶೀತೋಷ್ಣ ಸುಖ ದುಃಖದ ಮಾತ್ರ ಸ್ಪರ್ಶಾಸ್ತು ಇಂದ್ರಿಯ आणि इंद्रियाक संबंधशील विषया निमती असल प्रे द्वंद्व शीत उष्ण सुख दुःख जय अपजय प्रजता ये आगमापायिनः ये यतरश्चे वतरश्चे तेश्चावनो अनित्या अनित्य म्हणच्याका नित्य नाही आहे शाश्वत नाही आहे अनित्य आज ही दुःख इल्या म्हणले कोळे दुःख शाश्वत असतवे ना नव्हे सुख येता सुख इल्या म्हणले कोळे सुख शाश्वत असतवे ना नव्हे दुःख येता तशावन आक्कपरे आगमा पायिनः म्हणजे तशावन त्या परे तुवे सहनी कोरका म्हूण सांगून अर्जुनाक कृष्ण सांगता हांव सहनी करना म्हूण म्हळ्यार जायना सहनी कोरका म्हूण मागीर तो सांगता कसं म्हूण म्हळ्यार एक शाश्वत म्हळ्यार खंयचें सत्य सत्य म्हळ्यार सत्य सुचे शाश्वत म्हूण म्हणटात ताका कसले म्हूण म्हळ्यार ना सतो विद्यते भावो न अभावो विद्यते सतः उभयोरपि हि द्रष्टोन्तः तू अनयो तत्वदर्शिभिः म्हळ्यार पळय असत वस्तू म्हळ्यार देह पुरे असत वस्तू इता म्हळ्यार ताका विनाश आसा खंयच्या नाश आस ते असत वस्तू खंयच्याक नाश ना ते सद्वस्तू तस जाल्यार नाश नातील कोण देव देव मात्र एकलो सत्य मागीर पुरे असत तशी तो सांगतरस आत्म ही तशीची सत्याची इता म्हळ्यार आत्म ही मरना न्हय तशें न्हू हांग तेंच्या मेलेकुका इत्याक म्हूण म्हळ्यार आत्माक विद्यते अभावः न म्हळ्यार आत्माक न अभावः विद्यते ते नाश म्हूण म्हळेल ना तशी न अभावो विद्यते सतः सतः म्हूण म्हळ्यार कसं न्ही देव देवाक आत्माक म्हळ्यार जीवाक देवाक जवो आत्माक परमात्माक ताका केन्नाय सतभावची इता म्हळ्यार असत भावना इता म्हळ्यार ताका पुरे नाश म्हूण म्हळेल ना जाल्यार हांग कसो आस हाका पुरे नाश आसता तशी असत्वस्थाक अस्तित्व ना म्हूण येत सद्वस्ताक नाश ना म्हूण येत हें कोणाक कळ्ळां पळय तांकां मात्र तत्वदर्शी म्हूण म्हणटाची म्हूण सांगून कृष्ण सांगता आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार आत्माकच न्हय केन्नाय ते अविनाशी आनी खंय जाल्यार व्याप्त जावन आसचे कोण हांगा आमी खंय जाल्यार व्याप्त जावन आसचे म्हूण म्हणलें देखून कितलीं जन हे अविनाशी तु तद्वितीये सर्वमिदं ततम विनाशम अव्ययस्यास न कश्चित कर्तुमर्हति कितलीं जन लेखताची हें आत्मा खातीर सांगिल्लें म्हूण जाल्यार आमी हांगा उडगासन लेखोका कसो म्हळ्यार येन सर्वमिदं ततम सर्व कडेन व्याप्त जावन आसूचे गुण आत्मा खंडीत ना परमात्मा मात्र सुचे परमात्मा नाश नातिलो आत्मही नाश नातिले जाल्यार परमात्माक सर्वत्र व्याप्त जावचे तसलो गुण आसा जाल्यार आत्माक सर्वत्र व्याप्तत्व ना आत्माक जो एक कडेन आसूचे ते आमी लेखूका तशें हांव हे श्लोक परमात्मा विशयी सांगिल्ले म्हूण आनी सांगता रस्ते कळ्ळें म्हळ्यार जीवात्माक नाश नानतलो रे अंतवंತಹ इमे देह हांगा ताका खंयचे खंयचे देह मेळटा पळय ते पुरे ताका नाश सुचेची कळ्ळें जाल्यार शरीरिणः म्हळ्यार आत्माक आत्म शरिरा भितर आशिल्ली देखून शरीरिणः तशी ताका नाश ना शिवाय शरिरा पुराय नाश आसा आत्म केन्नाय अनाशिनः नाश नातिलो अप्रमेयः कशी म्हणू कळना नातिलो तस्मात युद्ध स्वभारत उठा तूं युद्ध करी म्हूण सांगून सांगतरस आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय युद्ध करतना एक उडगास दवरी कसं म्हळ्यार हें आत्माक हें देहाक हांव मारलें मुगेल निमती यो मेल्लो कळ्ळें ह्या पळय लेखचें नाका इत्याक म्हळ्यार कोण म्हाका मारलें म्हूण लेखता
जेव्हा कोण हागेल निमत्या हांव मेल्लो म्हण लेखता उभव तव तन्नी दोग जने न विजानीतो नायम हंती न हन्यते आत्माक मारचे म्हणून मरण जेवचे म्हणना म्हळ्यार हांव ते आत्मा मारली म्हणून जो मेगेल निमत्या आत्मा मेल्ले म्हणून इतक म्हण म्हळ्यार कोणेय कसल्याके मारचे न्ही जेवचे जेवचे परमात्मान लेखील वरी म्हूण सांगून सांगतयो मागीर हे दोन्ही अध्याय जाता रसत आनी आजी विशयी पायच्या दिसाक आमी पळोवया अशीच थोडे भगवद्गीते एक पंथ आमी रिवायज केल्ले बरी जाता भगवद्गीत जाल्ली नंतर युद्धाचे विशय प्रति दिसाचे 18 दिसाचे युद्धा विशयी आमी पळोवचे आसा तशी आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रियर्बाबुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावा करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।